हॉस्पिटलचा विषय होता। नायर हॉस्पिटलच्या काही डॉक्टरांकडनं तिथल्या कर्मचारी आहेत किंवा शिकाऊ डॉक्टर आहेत त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केले जातात अशा प्रकारची तक्रार होती। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वतः गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, मात्र 1 महिना लुटला यावर गुन्हा दाखल नाही आणि कारवाई होत नाही। हा विषय अतिशय गंभीर आहे आणि सरकार म्हणून सरकार स्तरावरती सुद्धा शासन स्तरावरती सुद्धा या विषयाला अतिशय गंभीरतेने घेण्यात आलेलं आहे। या ज्या मुली आहेत अगदी पूर्णपणे आम्ही त्यांच्या सोबत आहोत, सरकार त्यांच्या सोबत आहे। या AMCना DMCना सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत। सह्याद्रीमध्ये बहुतेक यांची बैठकही झाली होती। आज सकाळीच मला जी माहिती मिळाली, मी स्वतः मुंबई महानगरपालिकेचे म्युनिसिपल कमिशनर गगराणी साहेब यांच्याशी बोलले। गगराणी साहेबांनी मुलींना सांगितलं होतं की तुम्ही तात्काळ गुन्हा दाखल करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। पण त्यावेळेला मुलींनी त्यांची परीक्षा असल्याचं कारण सांगितलं आणि गुन्हा दाखल केला नाही। आजही त्या मुलींनी जाऊन गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा, आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि त्यामुळे सगळ्या पद्धतीने शासन मुलींच्या सोबत आहे। जे त्यांना त्रास देत आहेत त्यांची त्या ठिकाणी बदलीसुद्धा करण्यात आलेली आहे। एक आमच्याकडे तक्रार आली होती की त्यातले जे दुसरे प्रोफेसर होते त्यांना मुलींच्या हॉस्टेलच्या बाजूलाच क्वार्टर देण्यात आलेला आहे, त्या क्वार्टरसुद्धा तिथून त्यांच्याकडून काढून घेण्यात यावं अशा बाबतची मी विनंती गगराणी साहेब यांना आज सकाळीच माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे आणि त्यांनी म्हणजे सगळ्या बाबतीत शासन प्रशासन हे त्या मुलींच्या सोबत आहेत, आम्ही मुलींच्या सोबत आहोत। आजही मी त्यांना सांगते जर गुन्हा दाखल केला नसेल तर तात्काळ त्यांनी जाऊन गुन्हा दाखल करावा। जे याच्यामध्ये संबंधित जे आरोपी असतील कुणालाही पाठीशी घालण्याचा कुठल्याही पद्धतीचा संबंध येतच नाही आणि त्यामुळे जे कोण आरोपी असतील त्यांना तिथे निश्चितपणे शिक्षा होईल। पोलिसांनी यामध्ये सुमोटो कारवाई करणं अपेक्षित होतं तक्रारीच्या वाटणं बघता? नाही, नक्कीच, परंतु याच्यामध्ये एवढं आहे की हा जो मुद्दा आहे ते 2-3 प्राध्यापक, डीन आणि आणखीन एक असे तिघा चौघांच्या संबंधित आहे। त्याच्यामुळे अपेक्षित होतं की मुलींनी पोलीस स्टेशनला जाऊन FIR नोंद करावी आणि त्या पद्धतीच्या सूचना गगराणी साहेबांकडनं सुद्धा मुलींना दिल्या होत्या की तुम्ही पोलीस स्टेशनला जा, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि त्याच्यानंतर रितसर कारवाई होईल। परंतु मी जसं मगाशी सांगितलं मुलींनी परीक्षेचं कारण देत त्या ठिकाणी त्यावेळेला जाण्याचं टाळलं होतं। आजही त्या जाऊ शकतात, कोणालाही पाठीशी घालण्याचं कुठलंच कारण नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि त्याच्यामुळे मुलींनी न भीता कुठल्याही पद्धतीच्या दडपण नसताना त्या ठिकाणी जावं पोलीस स्टेशनला आणि गुन्हा दाखल करावा। मी पुन्हा सांगते आम्ही सगळेजण मुलींसोबत आहोत, शासन मुलींसोबत आहे, त्यांनी जाऊन रितसर गुन्हा दाखल करावा, कुठल्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही। त्यांच्यावरती विद्यार्थ्यांवरती दबाव टाकला जातोय आणि त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे। नाही, मी सांगितलं तुम्हाला, आता मी तुमच्या माध्यमातूनही सांगतेय की कुठल्याही पद्धतीच्या दडपणाला भीतीला घाबरायचं कारण नाही। तुमच्यासोबत ज्यांनी चुकीचं वर्तन केलंय त्यांना शिक्षा होणं क्रमप्राप्त आहे। पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करू द्या, त्याच्यासाठी FIR करावा लागतो, पोलीस स्टेशनला त्यांनी जावं, आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत। स्वतः म्युनिसिपल कमिशनर गगराणी साहेब यांच्याशी माझं सकाळी याबद्दल सविस्तर बोलणं झालं आणि त्यांनी मला ही माहिती दिली की मुली सगळीकडे येऊन गेल्या होत्या। आम्हीही त्यांना सांगितलं होतं आताही मुली पोलीस स्टेशनला जाऊ शकतात, गुन्हा दाखल करू शकतात आणि त्यामध्ये ज्यांनी या मुलींना त्रास दिलेला आहे, जे काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये आढळून येईल त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल। वंचितचे प्रवक्त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊत हे नंदांना दिल्लीत भेटले आणि त्याआधी देवेंद्र फडणवीस स्वतः गाडी चालवत ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रावर गेले। हे सगळ्या अशक्य गोष्टी आहेत, याची कल्पना राज्यातल्या सगळ्यांना आहे आणि त्याच्यामुळे कोण कोणाला भेटलं, कोण कुठे जातंय, कोण काय सांगतंय त्याच्याकडे मला वाटतं आपण लक्ष देण्यामध्ये काही अर्थ नाही। आपण पाहतोय की रोज मंत्रिमंडळामध्ये आता कॅबिनेटच्या निर्णय होत आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय होत आहेत, राज्यातल्या सगळ्या घटकांना त्या ठिकाणी समाधान मिळेल अशा पद्धतीचे त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचं काम शासन दरबारी होतंय। त्यामुळे बाकीच्या या सगळ्या अफवा आहेत, याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची सत्यता नाही। आपण नाशिकमध्ये आलात, राज्यभरातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये असाच आढावा घेतला जातोय, एकूण कार्यकर्त्यांचा काय स्कोर दिसतो? नाही, भारतीय जनता पार्टी ही कोणीतरी उमेदवार लादला म्हणजे पक्षाने उमेदवार लादला आणि त्या ठिकाणी काम करणारे अशी पद्धत नाही आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं ही पक्षाची पद्धत आहे आणि त्यानुसार आज मी नाशिक पूर्व विधानसभेमध्ये आली आहे आणि इथे तुम्ही पाहताय की आमचे सगळे पदाधिकारी प्रत्येकाला जे वाटतं कुणाला द्यावं काय द्यावं याच्याबाबतची प्रत्येकाने आपली आपली भूमिका बंद लिफाफ्यामध्ये ही त्या ठिकाणी दिली आहे आणि आमचं काम आहे की हा बंद लिफाफा नाशिक पूर्वचा
हा घेऊन मी उद्या प्रदेशाध्यक्षांकडे देणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मागच्या 40 वर्षात फारसं स्थान भाजपमध्ये प्रामुख्याने महिलांना मिळालं नाही, मंत्रिमंडळ असेल आठवड्या ठिकाणी. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडनं किती महिलांना तिकीट मिळावा अशा पद्धतीचं आपली काही मागणी असणार आहे का? कारण आपणही गेल्या अनेक वर्षापासून यासाठी वंचित आहात. नाही, मला असं वाटतंय की तुमची स्टेटमेंट थोडीशी चुकीची आहे. आजही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सगळ्यात मोठा आकडा महिला आमदारांचा जर कुणाचा असेल तर तो भारतीय जनता पार्टीचा आहे. एवढंच नाही, आत्ताच ज्या MLC झाल्या 2, ही आणि याच्या आधीची पण त्याही ठिकाणी 2 महिलांना आम्ही त्या ठिकाणी संधी दिली आहे. त्यामुळे महिलांना निश्चितपणे संधी देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असतं. इलेक्शन तोंडावरती आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या, केलिबर असलेल्या चांगल्या महिलांना याही वेळेला संधी देण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून नक्कीच करण्यात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.